यानंतर एक सविस्तर रिपोर्ट बघूयात। एकीकडे केंद्र सरकारने गेल्या टर्ममध्ये सहकार खातं सुरू करून त्याची धुरा अमित शहांच्या हाती दिली खरी, पण त्याच सहकारी खात्याच्या अखत्यारीत येणाऱ्या कॉपरेटिव्ह बँका बुडण्याच्या सुरथ कथा आणि त्यात पैसे ठेवून देशोधडीला लागणाऱ्या ग्राहकांचा टाहो काही केला संपत नाहीये। दर 2 वर्षात कुठली तरी सहकारी बँक बुडीत खात्यात जाते आणि लाखो ग्राहक आपली आयुष्याची पुंजी गमावून बसतायत। न्यू इंडियाच्या ग्राहकांचंही तसंच काहीसं झालंय। पाहुयात नेमकं काय घडलंय। बैंक की तरफ से क्या कहा गया, मैनेजर से बात? नहीं, कुछ भी नहीं, कुछ मालूम ही नहीं, तो किससे बात करने जाएंगे। हम सुबह से लाइन लगा रहे हैं, अभी हमको टोकन मिला, 1 घंटा हुआ टोकन मिला है और हमारा पैसा तो बोलते 2-3 महीने बाद में मिलेगा। आम्ही काय करतो आता, आमची का घर चाललं पाहिजे ना। आम्ही काय करायचं, आम्ही आता काय उपोषण करायचं, काय करायचं, आम्हाला काय सांगायला पाहिजे तर या लोकांना तुमचे पैसे असतील तर काढून घ्या। शुक्रवारची सकाळ यापैकी बहुतांश लोक त्यांच्या रोजच्या कामावर निघाले होते। अचानक कुठून तरी कळलं की त्यांची घामाची कमाई त्यांनी ज्या बँकेत ठेवली आहे त्या न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँकेवर रिझर्व्ह बँकेनं निर्बंध घातलेत आणि पुढचे किमान काही दिवस ग्राहकांना कोणतेही व्यवहार करता येणार नाहीत। बँकेचं व्यवस्थापकीय मंडळ बरखास्त करण्यात आलंय। रिझर्व्ह बँकेनं या बँकेवर 6 महिन्यांसाठी निर्बंध घातले। दरम्यान बँकेचा परवाना मात्र काढून घेण्यात आलेला नाही। एसबीआयचे माजी मुख्य जनरल मॅनेजर श्रीकांत यांना बँकेच्या प्रशासकपदी नियुक्त करण्यात आलंय। पेमेंट तभी भी कुछ लोगों ने इंटीमेट नहीं किया, आज मॉर्निंग में इंटीमेट किया। जैसे मुझे पता चला, मैं बाजू में काम करती हूँ, जैसे मुझे पता चला मैं तुरंत आ गई बैंक में देखने के। लेकिन वो कंपनी वाले अभी बैंक वाले क्या बोल रहे हैं कि अभी ये पेमेंट 6 महीने के बाद। या ठिकाणी अकाउंट आहे, आम्हाला पैसे खूप गरज आहे। आता अकाउंट बंद झालं, आम्हाला करायचं का पुढे, मला पैसे खूप अर्जंट गरज आता। काय तरी तुम्ही कधीपासूनचे ग्राहक आहात इथे? हां, तुमचं अकाउंट कधीपासून आहे इथे? माझ्या मिसेसचे अकाउंट आहे, माझे अकाउंट नाही आहे। आता मला पैसे खूप गरज आहे, मग पैसा मग थोडा याच्यामध्ये आहे, अकाउंटमध्ये जात माझे 30,000 रुपये काहीतरी आहे। मला तर खूप पैशाची गरज आहे, अर्जंट 15 वर्ष झाले याच्यामध्ये। रिझर्व्ह बँकेनं कोणकोणते निर्बंध घातलेत पाहूया। बँकिंग परवाना रद्द करण्यात आलेला नाही, मात्र रिझर्व्ह बँकेच्या लेखी परवानगीशिवाय कोणतेही व्यवहार करता येणार नाही। कोणतंही नवीन कर्ज वितरित करता येणार नाही। जुन्या कर्जाचं नूतनीकरण करता येणार नाही। कर्ज घेणं किंवा डिपॉझिट गोळा करता येणार नाही। कोणतंही देणं देता येणार नाही। बँकेच्या मालमत्तेची विक्री, हस्तांतरण यासाठी रिझर्व्ह बँकेची पूर्व परवानगी आवश्यक असेल। तुमचे पैसे आम्हाला देऊन टाका, आमची एफडी वगैरे आम्हाला देऊन टाका। आम्ही सामान्य लोक आहोत आणि आम्ही त्यांच्या भरोश्यावर ठेवलेले आहेत। आमचे पैसे नाही भेटले तर आम्ही त्यांच्या प्रॉपर्टीला सील लावून आम्ही इथे उपोषणला बसतो। आम्ही आमचा हक्क आहे ना त्या प्रॉपर्टीवर, मग त्याचं उत्तर त्यांनी द्यावा। बँकेच्या एकूण कार्यपद्धतीत काळबेरं आढळल्यानं ही कारवाई करण्यात आल्याचं रिझर्व्ह बँकेनं म्हटलंय। कारवाईनंतर बँकेचा माजी महाव्यवस्थापक हितेश मेहतानं स्वतःच आरबीआय समोर घोटाळ्याची कबुली दिली आहे। हितेश मेहता हा बँकेचा माजी महाव्यवस्थापक होता। कोरोनाच्या काळापासून त्यानं हळूहळू बँकेतून पैसे काढायला सुरुवात केली। काढलेले पैसे त्यानं त्याच्या नातेवाईकांना दिले। आतापर्यंत 122 कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचंही मेहतानं म्हटलंय। या प्रकरणी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं माजी मॅनेजर हितेश मेहतावर गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे। हितेश मेहता यांनी बँकेचे 122 कोटी रुपये हे याचा अपहार केलेला आहे अशा प्रकारची तक्रार केली आहे। या तक्रारीच्या अनुषंगाने आर्थिक गुन्हे शाखेने मुंबईच्या दादर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा रजिस्टर केलेला असून त्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेत पुढे चालू आहे। मला वाटतं या विषयामध्ये केंद्र सरकार आणि माननीय मुख्यमंत्री ही चर्चा करून सर्व ठेवीदारांचे पैसे सुरक्षितच राहतील आणि त्यांना त्यांचे पैसे मिळतील या पद्धतीच्या कार्यपद्धतीचा निर्णय करतील। आपण त्याबद्दल निश्चित राहिलो। न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँक मुंबई आणि परिसराला नवीन आहे। गेले 40 वर्ष ही बँक मुंबईतल्या निम्न मध्यमवर्गीयांची हक्काची बँक आहे। दिवंगत कामगार नेते जॉर्ज फर्नांडिस यांनी या बँकेची स्थापना केली। बँकेचं पूर्वीचं नाव बॉम्बे लेबर बँक होतं। जॉर्ज फर्नांडिस जर्मनीत लेबर कॉन्फरन्ससाठी गेले असताना त्यांना जर्मन लेबर बँक नावाची बँक आढळून आली। भारतातही अशी बँक असावी असं फर्नांडिस यांना वाटलं। त्यातूनच या बँकेचा जन्म झाला। फर्नांडिस हे बॉम्बे लेबर युनियनचे नेते होते।
त्यावरूनच बँकेचं नाव बॉम्बे लेबर बँक ठेवण्यात आलं. फेरीवाले, भाजीवाले, टॅक्सीवाले यांना कर्ज देऊन त्यांचे व्यवसाय उभे करणं हा बँकेचा प्रमुख उद्देश होता. पुढे या बँकेचं नामांतर न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँक करण्यात आलं. तर जो संचालक आहे त्याचा मुलगा तिथं एक बिझनेस आपलं BOI मध्ये म्हणजे बोर्ड ऑफ मॅनेजरमध्ये पण संचालक आहे आणि त्याची स्वतःची आर्थिक संस्था आहे. त्यामुळे एकंदरीतच बघायला जात हा संपूर्ण गैरव्यवहार 2020 पासूनच रिझर्व्ह बँकेच्या निदर्शनास आला होता. वास्तविकता पहिल्यांदा तर संचालक मंडळ बरखास्त केलं असतं आणि जर प्रशासकाची नेमणूक केली असती तर आजपर्यंत 4 वर्षामध्ये त्या बँकेमधल्या जो काही गैरकारभार आहे तो बंद होऊन बँकेमध्ये निश्चितच सुधारणा झाली असती. त्यामुळे रिझर्व्ह बँकेने प्रथम संचालक मंडळ बरखास्त केल्यानंतर प्रशासकीय नेमणूक केल्यानंतर हे पाऊल उचलायला पाहिजे होतं. पण प्रत्यक्षात मात्र रिझर्व्ह बँकेला या बँकेवर कारवाई करायला जवळजवळ 4 वर्ष उशीर झाला आणि त्यामुळं आधी कारवाई केली गेली आणि नंतर संचालक मंडळ बरखास्त केलं गेलं. हा चुकीचा प्रकार रिझर्व्ह बँकेच्या हातून घडलाय असं मला स्वतःला वाटतं. न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँकेची आर्थिक स्थिती खालावतेय याची जाणीव रिझर्व्ह बँकेला गेल्या काही वर्षांपासून होतीच. 4 ते 5 वर्षांपूर्वी बँकेनं शेड्यूल्ड कोऑपरेटिव्ह बँकेचा दर्जा बदलून स्मॉल फायनान्स बँकेचा दर्जा मिळावा यासाठी अर्जही केल्याची माहिती आहे. मात्र रिझर्व्ह बँकेनं तो अर्ज फेटाळला. बँकेच्या कारभारात गौड बंगाल समोर आल्यानंतर रिझर्व्ह बँकेनं खातेदारांना वेळेत सजग करण्यासाठी काही पावलं उचलली का? अशा बँकांचे व्यवहार सुधारावेत यासाठी जी पावलं रिझर्व्ह बँक उचलते ती सामान्य ठेवीदारांपर्यंत पोहोचतात का असे अनेक प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतात. या बँकेच्या ठेवीदारांमध्ये 90% ठेवीदारांच्या ठेवी 5 लाख किंवा त्यापेक्षा कमी आहेत. त्यामुळे नव्या कायद्यानुसार ठेवींना विम्याचं संरक्षण आहे. त्यामुळे पैसे कुठे जाणार नाहीत याची शाश्वती आहे. मात्र ठेवीदारांच्या गळ्यापर्यंत पाणी येईपर्यंत रिझर्व्ह बँक वाट का पाहते या प्रश्नाचं उत्तर या निमित्तानं मिळालं तर एकूण बँकिंग व्यवस्थेवरील विश्वास दृढ होण्यास मदत होईल. पारस दामा आणि भाग्यश्री प्रधान, NDTV मराठी, मुंबई.